तर आज आपण सुटसुटीत आणि टेस्टी अशी साबुदाणा खिचडी बनवणार आहोत. चला तर मग उशीर न करता रेसिपी स्टार्ट करूया. तर सर्वात आधी साबुदाणा तांदूळ आपण भिजवून घेतलेले आहेत. आता इथे बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत आणि बटाटे उकडून झाले की त्याची साल काढून त्याला बारीक कट करून घेणार आहोत. आता आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तर इथे अर्धा वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत आपण. आणि आता हे आपल्याला भाजून घेतलेले आहे ते मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आपण कूट. तर आता शेंगदाणे कूट रेडी आहे. आता आपल्याला हिरवी मिरची वाटण करून घ्यायची आहे. तिथं आपल्याला चवीनुसार कमी जास्त प्रमाणात हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्याचा ठेचा करायचा आहे. आता कढईमध्ये टाकायचा आहे 2 चम्मच तेल. त्यामध्ये हा ठेचा चांगला परतायचा आहे तेलामध्ये. आणि आता बटाटा टाकायचा आहे. बटाट्यामध्ये हलकंसं मीठ टाकायचं आहे आणि छान ह्याला खालीवर असं फ्राय करायचं आहे. तर आता बटाटा फ्राय करून झालेला आहे. तर हा उकडलेला बटाटा आहे. आता यामध्ये टाकायचे आहे आपल्याला साबुदाणा आणि साबुदाणा टाकल्यावर त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे शेंगदाणा कूट आणि त्यावर चवीनुसार मीठ. आता हे मिक्स करून आपल्याला 3 मिनटासाठी हे झाकून ठेवायचं आहे आणि नंतर आपली साबुदाणा खिचडी रेडी झालेली आहे.